नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. मुंबई ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याच दरम्यान आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मुंबई ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर याच दरम्यान आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा खासदार सुप्रिया सुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शरदचंद्र पवार पक्षाचे शिष्टमंडळ अमित शहांना भेट घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात अमित शहांसोबत भेट होणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण, विमा कंपन्या आणि बँकांची मनमानी यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीचं बिगुल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड मध्ये स्वबळाचा नारा दिला. याला काही तास उलटले ना उलटले पिंपरी चिंचवड शहरात पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिल्यांदाच चर्चा झाली आहे. यावेळी सुप्रिया ताईंचा मला काही दिवसांपूर्वीच फोन आला होता. तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये मतविभाजन न करण्याचा आणि शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला, असा दावा नाना काटे यांनी केला. काटे आणि गव्हाणे यांनी अजितदादा आणि सुप्रिया ताईंसह वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करताच ही बैठक घेतल्यास स्पष्ट झाले आहे. पुढील बातम्यांसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.